नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला यूट्यूब चॅनल. तर भावना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या चॅनलवरती आपण तुम्हाला नवीन नवीन पाठवत असतोय. त्याच पद्धतीनं आज अजून एक नवीन छोटासा टाईप तुमच्यासमोर घेऊन आले. एका विद्यार्थी मला कमेंट केली की सर मला अशा टाईपचा उदाहरण आहे, ते मला समजून सांगा. हे उदाहरण मी घेऊन तुमच्यासमोर आले. तर बाळांनो, आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ खूप चांगले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओ आवडतायत त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर बाळांनो, आज मी तुमच्यासाठी नफा तोटा या प्रकरणामधला एक टाईप छोटासा घेऊन आलोय. 12-15 मिनिटाचं फक्त व्हिडिओ असणार आहे. एकच उदाहरण आहे, पण त्याचे टाईप 2 आहेत, बारके बारके. ते मी आज तुमच्यासाठी घेणार आहे. या जरा आता नेमकं कोणतं मी टाईप शिकवणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपेसर नावाचं आपलं ॲप प्ले स्टोअरवरती आहे. सगळ्यांना माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे ॲप हवा असेल त्यांनी ते ॲप खरेदी करा. बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे. याचा नक्कीच फायदा होईल. आता जी भरती निघाली आहे त्या अनुषंगाने आपण ती बॅच बनवली आहे. तर ज्यांना वाटतंय ते बॅच खरेदी करू शकता. चला बाळांनो, आज मी तुमच्यासाठी नफा तोटा या प्रकरणामधलं असं एक उदाहरण घेऊन आलोय. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं या. समजा आपण एखादी वस्तू घेतली, गाडीच घेतली समजा. तर आपण थोडे दिवस ती गाडी वापरतो. गाडी वापरून वापरून थोडीशी खराब झाली, का आपण ती दुसऱ्याला विकतो. आणि मग दुसऱ्या तो गाडी वापरतो आणि तो पण वापरतो. त्याला वाटलं आता लय खराब झाली, चला जाऊ दे आता. ती अजून पुढच्याला विकतो, अजून पुढच्याला विकतो. असं करत करत ती व्यवहार पुढे पुढे जातो ना. समजा एका पोराने गाडी घेतली 2 लाखाला, तर चौथ्या माणसापर्यंत ती गाडी का 2 लाखाला जाईल का? ती कधी कमी जास्त होत जाणार आहे ना. तर मग त्या शेवटच्या माणसाची किंमत किती, असा तुम्हाला प्रश्न विचार. ती घेतली पहिल्या माणसाने आणि चौथ्या पाचव्या माणसाला कितीला मिळेल असा प्रश्न विचारतात. कधी कधी काय होतं, शेवटच्या माणसाला मिळाली समजावा 1 लाखाला, मग ते पहिल्या माणसाला किती रुपयाने घेतली असेल पहिल्या माणसाने, प्रश्न विचार. म्हणजे व्यवहार असा पुढे पुढे चाललाय किंवा पुढनं पहिल्याकडे येतो. अशा टाईपच्या उदाहरणामध्ये 2 टाईप आहेत, ते कळलं का? कसं आहे का? समजा बाळांनो, एका पोरानं 80,000 रुपयाला एक वस्तू घेतली. एका पोरानं, समजा त्याचं नाव ए असेल. ए नावाचा पोरगा काय करतोय, ती वस्तू वापरतोय आणि बी नावाच्या पोराला 20% नफ्याने विकतोय. म्हणजे त्याच्यामध्ये तो नफा कमावतोय ना. जास्तीला विकली असेल. परत बी नावाचा पोरगा आहे, तो सी ला एक वस्तू विकलोय, तो त्याच्यामध्ये 10% कमावतोय, 10% नफा कमावतोय. आणि परत सी नावाचा पोरगा डी ला वस्तू विकतोय, त्याच्यामध्ये पण तो 10% नफा कमावतोय. तर त्या डी ला ती वस्तू किती रुपयांना मिळेल? म्हणजे किंमतच काढायची या, टक्के टक्के नाही. आता डायरेक्ट किंमत काढायची. सांगा, तर ती किंमत तुम्हाला कसा काढायची या, हा तुम्हाला हा पहिला प्रकार शिकायचा नाही कळत, बरोबर ना. आणि दुसरा प्रकार असा आहे, बघा आता तुम्हाला पहिल्याची किंमत माहित नाही, पण त्या पहिल्याने वस्तू विकत 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 गेलाय आणि समजा त्या शेवटच्या माणसाला मिळाली बाबा समजा काय 92,000ला, पकडून चाला. शेवटच्या माणसाला मिळाली 92,000ला, विकत विकत गेल्या. तर माझा प्रश्न आहे काय माहितीये का, मग त्या पहिल्या माणसाने घेतली असेल कितीला, माघारी यायचंय का? 2 प्रकार कसं आहे ते, शेवटच्याची किंमत काढणं, पहिल्याची. भरतीला बऱ्याच वेळा हे उदाहरण आले, त्यामुळे मी हे उदाहरण आज घेतोय तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप करू नका, 15-20 मिनिटाचा व्हिडिओ फक्त आहे. मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच कमेंट पण करा. ठीक आहे बाळांनो, चला आता मला हे प्रकरण नेमकं सोडवायची कशी ते आता आपण उदाहरण बघूया. या तर बाळांनो, मग इथे या बरं. हे पोराने काय केलं बघा, एक वस्तू 5,000 रुपयाला, 5,000 रुपयाला विकत घेतली. म्हणजे पहिल्या माणसाची किंमत दिली बघा. बघा, 5,000 रुपयाला विकत घेतली आणि त्याने काय केलंय, दुसऱ्या पोराला 20% नफ्याने विकली. 20% नफा, नफा म्हणजे पुढे गेला, म्हणजे 120 रुपये.
100 रुपयावर 120 रुपये त्याला नफा होणार आहे. तर त्या बीला किती रुपयाला वस्तू मिळेल? दोनच व्यवहार आहेत. चला सोडवा. आलं उत्तर. बघा बरं बीला किती रुपयाला मिळते या? 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 पंचे 60 आणि 1 आणि 1 2 शून्य. संपलं उत्तर. याचाच अर्थ बी पोराला ती गाडी किती रुपयाला मिळाली? 6,000 रुपये. 6,000 रुपयाला. का वाढवून आली कम सांगा बरं? घेतली 5,000ला आणि नफ्याने विकतोय ना, म्हणजे विकताना ज्यादा पैसे येणारच की रे. बरोबर आहे की? पहिल्या माणसाने विकली पण दुसऱ्या माणसाने घेतली ना. कितीला घेतली त्यांनी? 6,000ला घेतली. संपलं. कळलं का? असंच सोडवायचं सगळं तुम्ही. चला करा पुढचं उदाहरण तुम्ही आता. सीमा अय सीमाताई. चला या. याला का तुम्ही बी आता नफा तोट्याला का? काहीच नाही. मग तुला सांगतो 20-21 प्रकार आहेत बघा. एवढंच करा. बाकीचं काय सुद्धा करायची गरज नाही. मी सगळे प्रश्नपत्रिका चालले ते. नवीन असं काहीच येत नाही. ही उदाहरण अंक बदलून परत येते या. मग टाईपवर फक्त महत्व द्या बरं का. बघा सीमानं एक वस्तू 4,000 रुपयाला घेतली. ठीक आहे. खरेदी केली आणि ती विकत विकत चालली या. रमेशला 30% नफा म्हणजे 130 रमेशला विकली. रमेशने काय केलं? करणला नीट ऐका एक 20% तोट्याने विकली. तोटा म्हणजे काय आता? कमी 80. आणि मग प्रश्न विचारलाय तर करणला म्हणजे शेवटच्या माणसाला ती वस्तू कितीला मिळेल? काढा उत्तर चला. 1 2 2 ला 2 गेले. परत 1 2 चला आपण आता पुढचं उदाहरण बघूया. या बर बघा बरे सुटतंय का? काय केलंय ऐका आता. सीमानं 4,000 रुपयाची वस्तू खरेदी केली. म्हणजे तिची खरेदी किंमत माहीत झाली. तिनं काय केलंय? रमेशला विकली पण 30% नफ्याने विकली म्हणजे तिला जास्त पैसे मिळणार. बघा 4,000 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली म्हणजे 130 झाली. रमेशला परत रमेशने काय केली? करणला नीट ऐका रे 30% तोट्याने विकली. तोटा झाला म्हणजे कमी झाला. कसा? 100वर कमी झाला तर करणला किती रुपयाला वस्तू मिळेल? झालं संपलं. सोडवा. भागच लावायचं फक्त काम आहे. 2 शून्याला 2 शून्य केले. त्या 2 शून्याला हे 2 शून्य. करा गुणाकार. 13 चोक 52 1 शून्य शिल्लक आहे आणि गुणिले किती रे? पुढचा 8 आहे. आलं उत्तर तुम्हाला. 16 हात चाले 8 45 आणि 41. संपलं. करणला कितीला मिळाली? 4,060 रुपयाला. कुठं नाही कळलं सांगा बरं. ओके टाटा बाय बाय. पुढचं करा बरे. येणे एक वस्तू 4,000 रुपयाला सॉरी 400 आहे का? 400 रुपयाला विकत घेतली. कुणी? येणे विकत घेतली. गुणवले बीला 10% नफ्याने विकली. 110 बर का? 100 गुणवले बीने सीला 20% तोट्याने. तोटा म्हणले की कमी झाला
80/100. आणि ऐका रे, परत सीने टीला 25% नफ्याने, नफा म्हणजे पुढे गेला. का 4 पोर आहेत गड्या. तर त्या चौथ्या पोराला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? चला, काही करायचं नाही, फक्त भाग लावायची कामं करायची आहेत. 2 शून्याला 2 शून्य गेले. 2 शून्याला 2 शून्य गेले. बघा, इथं आता भाग लावू 25चा. 25 पाचा 1,600, 25 चोक 100. आणि बघा, या 4ला हा 4 गेला. काय उरलं बघा बरं? बघा, 11 आणि 8 आणि 5. बघा, 8 पंचे 40, हा 11 आणि तो 40. 11 चोक 44, 1 शून्य तसाच. 440 रुपयाला मिळाली. काय कळलं सांगा? कुणाला? त्या शेवटच्या माणसाला. आता इथून प्रश्न काय असणार माहितीये का? शेवटच्या माणसाचं म्हणजे बघा याचं 440. शेवटच्या माणसाचं उत्तर तुम्हाला मी देणार, पण बघा हे देणार नाही मी. पहिल्यानं कितीला घेतली ना हे देणार नाही. मग तुम्हीच सांगा आता, याची जर किंमत काढायची असेल, याला एक्स म्हणू आपण, तर हे सगळे पलीकडे जाणार का नाही रे? ते पलीकडे गेले की ते उलटे होणार आहेत. 100 वर हा वर जाणार. मला अशी क्रिया करायची आता. बघायची कशी आता? का बरं? हा, बघा, ए पोरानं एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली दुसऱ्या पोराला. दुसऱ्या पोरानं सीला 10% नफ्याने विकली. आणि त्या सीने 924 रुपयाला खरेदी केली. कळलं का आता? शेवटच्या पोराला एवढ्याला मिळाली आणि पहिल्या पोराने घेतली कधी ते काढायचे, म्हणजे प्रकार बदलला का नाही? मूळ किंमत पहिल्या पोराने घेतली की त्याला ते काढायची. म्हणून आता उलटी क्रिया 924 तसाच लिहायचा गुणुले 100 वर. सांगा, पहिल्या पोरानं 20% नफा म्हणजे 120 गुणुले 100 वर 10% नफा म्हणजे 110. सोडवा आता. आलं मग पहिल्या माणसाने कितीला घेतले ते? 2 शून्याला. आता मात्र भागच लावा लागेल. कसा सांगा? 11 लावू का? 11 की 11, 11 8 88, बाकी 4 बरोबर आहे. त्याच्यावर टाकला 4, 11 चोक 44. परत 12 के 12, 12 7 84. संपले उत्तर. 7 1 7, 2 शून्य तसाच. हे ती पहिल्यांदा त्या पोराने घेतली, ती कितीला घेतली असेल वस्तू? 700 रुपयाला. यालाच म्हणायचं त्याची ती मूळ किंमत आहे. कुठे नाही कळलं सांगा? बरोबर ना? चलो, बघा रे, ने एक वस्तू 10% तोट्याने विकली त्याला बीला. बीने पण ती सीला विकली 30% नफ्याने आणि सीला 2160 रुपयाला मिळाली. कळलं का? तर याची खरेदी काढा. उलटा प्रकार, कारण शेवटच्या माणसाची रक्कम दिली ना आपल्याला. या 2160 गुणुले, बघा उलटी क्रिया, 100 वर पहिला कोण आहे? 10% तोटा म्हणजे 90, 20% नफा म्हणजे 120. सोडवा चला. शून्याला शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले. कितीचा भाग लावू सांगा? 18 लावू का? सॉरी 9 लावू का? 9 1 9, 9 2 18, बाकी 3 त्याच्यावर टाकला 6, 9 चोक 36, 12 1 12, 12 2 24. गुन्हा रे मग बघा, बे एक बे, बघा 1 2 3 शून्य शिल्लक आहेत. त्याचाच अर्थ एला कितीला वस्तू मिळाली ती? 2000 रुपया. कितकोण ऐकल या सांग?